माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आमदारकीचा राजीनामा, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता। चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची ही माहिती। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप कुठलाही निर्णय नाही, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया। राजीनामा देण्याचं ठोस कुठलंच कारण नसल्याचंही विधान। केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, तपास सुरू असल्यानं अशोक चव्हाणांचा राजीनामा, विरोधकांचा आरोप। आगे आगे देखी हे होता है क्या, काँग्रेस आमदार अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी आमदार जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। तर शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाणांचा राजीनामा, वडेट्टीवारांची भाजपवर टीका। काँग्रेसमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि अस्वस्थता, बावनकुळेंचं वक्तव्य। आता काँग्रेस पक्षही अशोक चव्हाणांच्या हातात देतात का ते बघावं लागेल। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, तर काही दिवसात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, ठाकरेंचा हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी पूर्ण, 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।